त्यांच्याकडे गेलो आणि मला नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर त्याचे परिणाम आजही आपण बघतो आणि असं म्हटलं जातं की आधुनिक जगतातला हा एक सगळ्यात मोठा बदल होता. आता जी तांत्रिक क्रांती होते आहे आणि ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक महत्त्वाची भूमिका असेल, खास करून जागतिक पातळीवरती जसं चीननं निर्यातक्षम अर्थव्यवस्था उभा करण्यामध्ये 2 दशकं काम केलं आणि आता ट्रम्प आल्यानंतर तर ते जे काही टेरिफ डिस्ट्रक्शन आहे त्याच्यानंतर भारताला सुद्धा एक वेगळ्या अर्थाची संधी मिळालेली आहे असं म्हणतात. आणि त्या संधीमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीनं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्यापार उद्यम वाढवण्याच्या दृष्टीनं आपण काय बदल करू शकतो, म्हणजे इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत आणि मग वेगळ्या पद्धतीचे प्रयोग, अशी सगळी चर्चा श्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं करताना दिसत आहेत. श्री आशिष शेलार यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि माझ्यामध्ये त्याला उशीर झालेला आहे. खरं तर एक दशकभर आधी ती तामिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये ती सुरुवात झाली होती की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेली एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आपण करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याची चर्चा वेगळ्या पातळीवरती सुरू आहे. पण गेली 2 दिवस महाराष्ट्रामध्ये CBSE पॅटर्न हा महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून आणण्याच्या दृष्टीनं चर्चा आहे, वाद प्रतिवाद होत आहेत, अशैक्षणिक कामाबद्दल बोललं जातं आहे. पण पुण्यातली ही मंडळी एका वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये महाराष्ट्राला दिशा देणार आहेत. होम स्कूलिंग, मला आठवतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये साधारणतः 7-8 वर्षापूर्वी अहमदाबादमधली एक बातमी प्रकाशित झाली होती आणि तेव्हा होम स्कूलिंगबद्दल तिथल्या मी ज्या पूर्वीच्या संस्थेत काम करत होतो तेव्हा त्याच्यावरती मी तासाभराचं व्यवस्थित असं विश्लेषण करून घेतलं होतं. पण होम स्कूलिंग ही साधारण कॉन्सेप्ट अशी दिसते मला की मुलं जातच नाहीत शाळेमध्ये, बरोबर ना? तर साधारणपणे आपण गांधी भवनमध्ये आहोत कोथरूडमध्ये, तर नई तालीम ही जी महात्मा गांधींची कॉन्सेप्ट होती ज्याच्यामध्ये बुद्धी आणि हात ह्याला वेगळ्या अर्थाने शिक्षण म्हणून महत्त्व द्यावं आणि मातृभाषेचा तर फारच आग्रह महात्मा गांधींनी धरला होता. तर म्हणून ह्या सगळ्या मंडळींची मी यांची थोडीशी विभागणी केली आहे. हे पाल्य पण आहेत आणि पालक पण आहेत, इथे रिसोर्स पर्सन आहेत आणि हे जे आहेत हे यांची मुलं आज आपल्याबरोबर नाहीत. तर सुरुवात तुमच्यापासून करू. हे फार धाडसाचं आहे ना, एकदा तुमचं नाव सांगा की साधारणपणे मुलांना मुख्य प्रवाहापासून बाजूला काढायचं आणि शाळेतच पाठवायचं नाही. मी भूषण नवरे. धाडसाचं आहे असं पण म्हणूया, पण सोपं आहे. म्हणजे जर डेडिकेटेड असाल तर सोपं आहे. कसं एफर्ट सोपं म्हणजे कारण तुम्ही यू डोंट नीड टू लुक ॲट द डिटेल्स. म्हणजे कसं होतं, सोपं तुम्हाला रोजचं काम जसं तुम्ही करता तसं जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांबरोबर इंटरॅक्शन चालू ठेवलेली असेल तोपर्यंत हे काम सोपं आहे. तुमचं आणि तुमच्या मुलांचं कम्युनिकेशन संपलं किंवा कमी असेल तर मग हे काम अवघड आहे. जोपर्यंत ते आहे तर सोपं आहे. इतकं सोपं आहे? हो. का हो? हां, तुमचं नाव आहे? माझं नाव दिलीप पाडळकर, पुण्यातच आहे. मी 40 वर्ष इंग्लिश मिडियमवर काम केले. बरं आहे. इंग्लिश मिडियमवर थोडं मोठ्याने बोलतो बाकी. तर आता इंग्लिश मिडियमची अवस्था जी आहे त्यात सगळ्यांना माहितीच आहे. आणि होम स्कूलिंग सुरुवात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे, होम स्कूलिंग आवश्यक काय? छान. कारण आता बऱ्याचशे पालक आता पुण्यामध्ये जर बघितलं एकाच मुलावर थांबलेत का? दुसरं मूल शिक्षणासाठी त्यांना परवडत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तो काय. आणि हे प्रयत्न आणि वाढत्या फ्या एवढ्या प्रचंड आहेत, 3-3, 4-4 लाख वर्षाला खर्च. मग हा खर्च पालकांनी कसा हँडल करायचा? नॉट मग खूपच कठीण झाले दिवसांत. काही पालक तर असे बघितलेत मी की त्यांना जून महिन्यात फी भरायच्या म्हणल्यानंतर आधी कुठेतरी लोनची व्यवस्था करावी लागते, मग वर्षभर फेडायचं, पुन्हा पुढच्या जूनला कर्ज. ही आत्ता जी परिस्थिती आहे, तर ह्यातून हे सोल्युशन जे आहे उत्कृष्ट आहे. होम स्कूलिंग हे अवश्य राबवलं पाहिजे. पण होम स्कूलिंगचा फायदा काय आहे? एक, आपल्या घरात किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला ते करणं सोपं जाते, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी आहे की आपण चॉईसप्रमाणे, आपल्या चॉईसप्रमाणे हवे ते शिक्षक, चांगले तज्ज्ञ, हुशार
आता इंग्लिश मिडियमच्या टीचरची कथा बऱ्याच माहिती आहे, त्या काय हे सांगण्याची वेळ नाही आहे ती. पण एक चांगले उत्कृष्ट गाईड करणारे शिक्षक त्या सोसायटीने किंवा त्या ठिकाणी आपण नेमले ठीक तर त्याचा खूप मोठा फायदा होईल. ठीक ठीक आहे. नाही, पण यांनी जो मुद्दा मांडला तो फारच वेगळा, म्हणजे आर्थिक हे कारण त्यांनी सांगितलं. मला नाही वाटत की आर्थिक एक मुख्य कारण आहे. मग आज सगळे नमस्कार, मी हर्षदा करंडे. मला असं वाटतं की होम स्कूलिंग नक्कीच चॅलेंजिंग विषय आहे. कारण की मध्यमवर्गीयांसाठी जर आता बघितलं गेलं तर आई आणि बाबांनी दोघांनीही कमवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामधून मुलांसाठी वेळ कितपत आपण देऊ शकतो आणि त्यासाठी तुमचा वैयक्तिक अनुभव काय? माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, आता तर मी इथे माहिती घेण्यासाठी आली होम स्कूलिंग संदर्भातली अधिकची माहिती मला हवी आहे, म्हणून मी यासाठी इथे आलेली आहे. पण माझ्या मनात असे अनेक प्रश्न आहेत की जर बाबा आपण मुलांना होमस्कूलिंगसाठी घरी ठेवलं पूर्णपणे, तर आपण तेवढा त्या वेळेला किंवा मुलांना न्याय देऊ शकतो का, किंवा रिसोर्स पर्सन कुठून आपण शोधू शकतो? ठीक आहे, मग या दोन्ही प्रश्नाची उत्तर ज्यांनी अशा पद्धतीने होमस्कूलिंग केले त्यांच्याकडनंच घेऊया ना आपण. हां, त्यांचा प्रश्न असा आहे की पालकांना हे सहज सोपं आहे का? एवढं नाही, पालकांना हे सहज सोपं. तुमचा परिचय राहिला. हा, नमस्कार, मी प्रमोद प्रभुलकर, मी लेखक दिग्दर्शक आहे आणि शेतीमध्ये माझं काम आहे. आणि मी स्वतः 10वीमध्ये बोर्डात आलो होतो जेव्हा मी 10वीत होतो, 90% मिळून. आणि 5वीपासून मला वाटायचं की सरसकट ही शिक्षण पद्धती, जे शिक्षण आहे ते सर्वांसाठी एकच कसं काय असू शकतं. आणि 3 इडियट्स सारखा पिक्चर आलेला तुम्हाला माहिती आहे. तर त्या काळापासूनच असं वाटत होतं की हे लॉर्ड मॅकॉलेने जी शिक्षण पद्धती दिलेली ती चुकीचीच आहे. आणि जेव्हा मी त्यातनं भरडलो, मी त्रासलो, सगळं माझं वेगळं पद्धतीने करिअर झालं, मग तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मुलीसाठी केलं पाहिजे. म्हणजे प्रश्न तुमचा असा आहे की जर हे सहज सोपं आहे का, तर नाही. आई वडिलांपैकी एकानी तरी किमान बराच वेळ त्यांना घरी देता आला पाहिजे. शिक्षकाचीच भूमिका त्यांनी शिक्षकाचीच भूमिका पार पाडली पाहिजे. आणि मी तर माझ्या मुलीचं जे सिलेबस पासून, म्हणजे शिक्षक आमच्याकडे काही शिकवायला येतात, माझी मुलगी कुणाकडे तरी जाते, सगळं आहे. पण त्यामध्ये सगळं म्हणजे बराच वेळ द्यावा लागतो माझ्या मुलीसाठी. आणि दोघातल्या एक तरी पालकांना असं काहीतरी, म्हणजे मी ते देऊ शकतो किंवा मी तो काढतो, म्हणून हे शक्य होतं. दोघंही नवरा बायको जर बाहेर पडत असतील तर मला अशक्य वाटतंय की होमस्कूलिंग करणं हे कसं शक्य आहे. ठीक आहे, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, तुमचा परिचय करून द्या. नमस्कार. मुद्दा यांनी असा म्हटला, त्यांचा प्रश्न असा होता की हे पालकांना शक्य आहे का. आता पुढचा प्रश्न असा की त्यामुळं जी गुणवत्ता साधारणपणे स्पर्धेच्या जगात अपेक्षित आहे ती मिळते की नाही. नमस्कार, माझं नाव मनोज देशमुख, माझी मुलगी यशोदा देशमुख. आत्ताच तिने NIOS मधून 10वी पास झाली आहे. ती होमस्कूलिंग अवघड आहे का, तर करेजियस आहे. अवघड आहे का नाही हे मला वाटतं धाडसाच आहे. धाडसाच आहे. म्हणजे परवा आत्ताच एक मी हे वाचलं कुठंतरी की एखाद्याने जर वयवर्ष 6 महिन्याच्या मुलांसाठी चालण्याचे क्लासेस चालू केले तर काही दिवसांनी लोकांना असं वाटेल की पोरांना क्लासेस लावले नाही तर चालताच येत नाही. तर हा फोबिया मनातून जर गेला तर खूप सोपं आहे. त्यामुळे तुम्हाला समाजासोबत कम्पेअर करता येईल का, तुमच्या पालकांचं म्हणजे आजी आजोबांचं काय म्हणणं आहे, या गोष्टीवर काम केलं तर होमस्कूलिंग अवघड नाही आहे. आणि त्या 4 टाईप आहेत. म्हणजे अनस्कूलिंग आहे, ज्यात तुम्ही विचारच करत नाही काय होतंय. नंतर पॅरेंट लीड होमस्कूलिंग आहे, जे हे करतात, स्वतः वेळ देतात. तिसरं आहे रिसोर्स लेड, म्हणजे तुम्ही स्वतः काही करत नाही, तुम्ही रिसोर्स करताय. आणि चौथं आहे सेल्फ स्कूलिंग. तर माझ्या पोरीने जे केलं ते रिसोर्स लेड आणि सेल्फ स्कूलिंग केलं. त्यामुळे याच्यात व्यक्तिसापेक्षता आहे, खूप डायमेन्शन आहेत. पण एक निश्चित सांगू शकतो, यात जर तुम्ही कन्व्हिक्शन असेल आणि भीती काढली तर तेवढं अवघड नाही. कशाची भीती? समाजातील कम्पॅरिझनची. म्हणजे या वयात इंग्लिश यायलाच पाहिजे, या वयात गणित यायलाच पाहिजे. साधारणपणे प्रश्न काय असतो लोकांचा, अरे कसे मार्क पडलेत, अरे गणितात छान मार्क, इंग्रजीत कमी आहेत, गणितात चांगले, त्याच्यावर फोकस करा ना. ही साधारण मानसिकता बदलायला पाहिजे. बाकी खूप अवघड आहे असं मला वाटतं. पण तुझ्या बरोबर, तू त्यांची कन्या म्हणून मला सांग, तुझ्या बरोबरचे इतर मित्रमैत्रिणी जे करतात ते आपल्याला करायला मिळत नाही ना होमस्कूलिंग मध्ये? नाही, ते तसा प्रश्न नाही आहे की शाळेमधल्या बऱ्याचशा गोष्टी नाही होत होमस्कूलिंगमध्ये. पण जेव्हा घरी तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये मित्र करणं हा एक भाग आहे, पण अभ्यास करणं पण आहे ना. मग जर शाळेमध्ये जाऊन जितका आपण वेळ त्याच्यामध्ये घालतो, त्याच्यामध्ये जर तेवढं फळच मिळत नसेल आपल्याला, की जितक्या वेळ घालतो त्याच्यामध्ये काही शिकायला नसेल मिळत, तर त्याचा उपयोगच नाही आहे काही. मग त्यासाठी तुम्ही घरी जर मी माझं शिकू शकते, मला कळतंय मी जे शिकतेय ते जास्त योग्य आहे. बाकीच्या वेळासाठी मित्र करण्यासाठी वेगळ्या पण गोष्टी आहेत सोसायटीमध्ये. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये सेल्फ स्टडी महत्वाची आहे, ती तू कशी करतेस? माझ्याकडे जेव्हा मी काय म्हणतात की माझा जो विचार होता, तर मी असा सिलेबस होता आणि मग मी त्याच्यावरती माझा एक चॅप्टर वाचून तो समजायचे
आणि मग काही काही जे माझे विषय अवघड होते जसं की आणि तुला संस्कृत प्रश्न साहित्य. पडले तर हां, त्याच्यासाठी मग संस्कृत साहित्य वगैरे होतं, त्यासाठी मी एक ट्युशन होती, तिकडे जायचे. मग त्या ताईंची ओळख केली होती, मग त्या समजून सांगायच्या. राईट. आणि जेव्हा तू प्रत्यक्षात पेपर लिहायला गेलीस तेव्हा तेव्हा काही नाही, मग तेव्हा पेपर लिहायची खरं तर तो एक मोठं चॅलेंज आहे की आपल्याला सवय नसते जेव्हा होमस्कूलिंग करतो. पण तरी मागच्या वर्षीचे पेपर किंवा बाकीच्या गोष्टी जर आपण प्रश्न सॉल्व्ह केले तर फार काही अवघड नाही. आता ही प्रभुलकरांची कन्या आहे, तुझ्या हातचं तर कॉफी पिलो मी. हा, तुला सगळं येतं, काय काय येतं तुला? मला कुकिंग येतं, फॅशन डिझायनिंग येतं. म्हणजे लाईक लिटरली मी पायाच्या मशीनवरती शिवते वा. मोठ्या बायकांबरोबर. म्हणजे तुला वेळच वेळ आहे. हां, आणि आय डोंट थिंक माझ्यात ती कॅपेबिलिटी आहे की मी सेल्फ स्टडी करू शकेन. ओके. कारण सो मला टीचर्स लागतातच. मी अशी एकदमच डिस्ट्रॅक्ट होऊ शकते कुठे. सो मला असे टीचर्स लागतातच कुठे. पतंगासारखं आहे तुझं सगळं. हा. पण जी गोष्ट मला आवडते ते मी खूप सिन्सिअरली करते. जसं की ड्रॉइंग, बॅडमिंटन और कुकिंग, फॅशन डिझायनिंग, या गोष्टी मी खूप सिन्सिअरली करते. पण ज्या गोष्टी मला आवडत नाही त्याच्यासाठी मला टीचर लागतात एवढं मी मानते. पण मग आता तू शिकतेस कशी घरी? मला सगळ्या विषयाचे टीचर्स येतात घरी, किंवा काही काही विषयाच्या टीचर्सकडे मी जाते. गाण्याची पण मला आवड आहे, पण मला अजून कोणी शिकवायला हवं नाहीये असं. म्हणजे तू फॉर्मली वर्गात जात नाही? नाही. तो जो ठरलेला वेळ आहे काय 9 ते 4 वगैरे, या वेळेत नाही जात? नाही, जाते. टीचर्स पण तेव्हाच येतात, सो मला रेडी राहावं लागतं. पण एवढं पण असं स्ट्रिक्टली नाहीये जास्त, शाळेसारखे खूप स्ट्रिक्टली नाही, असं थोडं फ्री, थोडं स्ट्रिक्ट. एक मुद्दा जो आला त्यांच्याकडनं तो होता रिसोर्स पर्सनचा. ची इच्छा खूप जणांची असेल, पण मग रिसोर्स पर्सन, तेवढं स्टडी मटेरियल किंवा वेगळे प्रश्न जे तिच्या मुद्द्यातनं आले त्याचं काय करायचं? माझं नाव अश्विनी गोडसे आहे. त्यांनी जो मुद्दा मांडला आणि आत्ता मनोजनी पण जे सांगितलं की जेव्हा आपण होमस्कूलिंग की आम्ही सगळे लोक त्याला होम लर्निंग असं म्हणू, स्कूलिंग म्हणलं की त्याला अजून स्ट्रक्चर येतं. पण आय थिंक आमचा जो गट आहे तो होम लर्निंग या विषयावरती आय थिंक सगळेच जण आम्ही भाष्य करू. तर रिसोर्स पर्सन लागतात, त्याचं उत्तर हो आहे की प्रत्येकच पालकासाठी हा कप ऑफ टी असू शकत नाही. अनेक घटक आहेत, त्यात वेळ आहे. पण मग ते कोण पालक पात्र आहेत की ज्यांनी होम स्कूलिंग केलं पाहिजे? पात्रता जसं म्हटलं, धाडस पहिलं. धाडस. मुळात मला असं वाटतं की पैसे, आर्थिक काहीतरी तुम्हाला आर्थिक गरज लागते, पण ती शाळांच्या फियान एवढी लागते असं नाही. आता मी दुहेरी उदाहरण देते, कारण माझं पोरही होमस्कूलिंगच आहे. आता ते NIOS ला बसेल 10वी ला यावर्षी, आणि मी कन्सल्टन्सी पण करते ज्यांना होमस्कूलिंग करायचं आहे. एक अजून त्याच्यामध्ये पर्याय असा आहे की आत्ता आपण बघितलं पेरेंट लेड, रिसोर्स लेड लर्निंगचे मॉडेल्स. काही पालक असे पण आहेत की ज्यांना सेमी आउटसोर्स व्यवस्था पण हवी आहे. कशी? की आमच्या मुलाच्या काही जे त्याचे टॅलेंट्स आहेत किंवा काही असे सुप्त गुण आहेत ज्याच्यावर आम्ही स्वतः काम करू इच्छितो. काही खेळ असेल, कला असेल, किंवा एकत्र काम करण्याचं प्रोफेशनल गोष्टी असतील, वोकेशनल म्हणते आता, तर त्याच्यामध्ये मुलाला साथ आम्ही नक्की देऊ शकतो. किंवा जी भटकंती आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. पण कॉग्निटिव्ह लर्निंग मुलाला जे लागतं त्यासाठी मात्र आम्हाला रिसोर्सेसची गरज असते की जे एक ट्रेंड व्यक्ती करू शकते. कारण शिक्षण हे लॉजिकल बरोबर सायकोलॉजिकल पण आहे. त्यामुळे पेडगॉजी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि कुठे ना कुठेतरी जेव्हा पालक पण ह्या निर्णयाला येतात तेव्हा नाखुशी ही शाळेतल्या पेडगॉजीबद्दल आहे. नाखुशी ही, मी आता 30 मिनिटाच्या तासिकेमध्ये गणित शिकले, आता तिथून मी उडी मारायची इतिहासामध्ये, तिथून मी उडी मारायची कलेमध्ये, आणि माझा मेंदू भंजाळून घ्यायचा. हे वर्षानुवर्ष जे माझं झालं तेच माझ्या पोराचं किंवा पोरीचं व्हावं का, त्या कुठेतरी त्या घालमेलीतनं हा निर्णय येतो की, आणि मग आणि असं नका समजू कुणीही की ज्यांच्या मुलांना कमी येतं, जमत नाही म्हणून होमस्कूलिंगला टाकलंय, तर होमस्कूलिंगला टाकत नाही. साधारण समज, किंवा त्यांच्याकडे पैसे अधिक आहे, ते नवं थेर आहे, परवडतंय, तुमचं काय बरं आहे बाबा, अशी परिस्थिती नसते. ही खरं तर शाळेत टाकतो आपण, वरच्या वर्गात ढकलतो, घालतो. होम लर्निंग मध्ये अशी नसते. ज्या पालकांना आपल्या मुलाच्या प्रगतीविषयी, त्याला स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्याविषयी मदत करण्याची इच्छा आहे, असे लोक हा पटकन मार्ग स्वीकारतात. ठीक आहे. मग बदल काय झाला? आता एवढं सगळं सांगितलं, ज्यांनी हे केलंय आणि रिसोर्स पण त्यांना उपलब्ध झाले, तर त्यांच्या पाल्यात काय बदल दिसतो? नाव सांगा. मी प्राजक्ता पांचाळ, प्रकृती एक लर्निंग सेंटर म्हणून आहे, तिथे आम्ही होमस्कूलर्ससोबत काम करतो. आता जर तुम्ही या मुलींना बोलताना बघितलं असेल तर हाच बदल आहे. म्हणजे तिचा जो सेल्फ अवेअरनेस आहे, तिला क्लॅरिटी आहे की मला जे विषय आवडतात त्यात मला मदत नाही लागत, मी त्यात रमते, मी त्याचा अभ्यास करू शकते. पण ती क्लॅरिटी हाच एक सक्सेस असतो अशा सगळ्या, म्हणजे जर तुम्हाला योग्य रिसोर्सेस मिळालेत तर.
मला वाटतं की एक 5वीचं जे म्हणजे अगदी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या चौकटीत बोलायचं झालं तर 4थी 5वीपर्यंत मुलांना समजा काहीतरी गायडेड अशा गोष्टी लागत असतील तर अपेक्षित असं आहे की जर योग्य सगळं मार्गदर्शन मिळालं, योग्य संधी मिळाली स्वतःच्या गतीने अभ्यास करण्याचं, किंवा ताई आता जे म्हणाल्या की 30-30 मिनिटांच्या तासिकेत माझं तुम्ही शिक्षण बंदिस्त करू नका, मला जर एखाद्या विषयात सखोल जायचं तर ते स्वातंत्र्य मला हवं, हे सगळं मिळालं तर 4थी 5वी पासून मूल इंडिपेंडेंटली काही गोष्टी एक्सप्लोर करायला लागतं आणि होम लर्निंगमध्ये किंवा अल्टरनेट लर्निंगमध्ये ती जागा खूप मिळते मुलांना. राईट. ठीक आहे, मला जर पालकांकडनं अजून समजून घ्यायचं आहे की हे खरं तर धाडस पण आहे आणि तशा अर्थाने तुम्ही हा विचार का केला, इथपासून ती सुरुवात होते. नमस्कार, माझं नाव डॉक्टर वर्षा शेवारे आणि मी चाइल्ड सायकोलॉजीमध्ये सध्या अभ्यास करते आहे. तर माझा मुलगा हा आत्ता 2 दिवसाआधी गेटचा रिझल्ट आला, त्याचा IITला ॲडमिशन झाला आहे, त्याने होम लर्निंग वगैरे तेव्हा तो कॉन्सेप्टच खरं म्हणजे. पण माझा प्रश्न आहे म्हणजे जिथे हे पाल्य आणि पालक इथे आहेत की याचे ॲडव्हान्टेजेस आपण आता ऐकले, माझ्या मनात एक सायकोलॉजीचा विचार म्हणून हा विचार येतोय की जेव्हा तुम्ही मुलांना होम लर्निंग देता, स्कूलमध्ये जाणं हे एक डिसिप्लिन आहे, आपण लहानपणापासून त्या डिसिप्लिनमध्ये जगलोय, शिस्तीची सवय, सकाळी उठा, या तासिकेमधून त्या तासिकेमध्ये उडी मारा, ते सगळं ॲब्झॉर्ब करा, बरोबर आहे. पण घरी असणारा मुलगा ते डिसिप्लिन, ते लहानपणापासून निर्माण होणारी ती नाती, ते शेअरिंग, केअरिंग, डबा शेअर करणं, हे सगळं कुठेतरी मिस होतं किंवा आपला मुलगा हे कुठेतरी पुढे जाऊन मिस करणार अशी भीती पालकांना कधी वाटली नाही का, ही काळजी कधी वाटली नाही का, हा माझा प्रश्न आहे. मग ते आधी रिसोर्स पर्सन कडनं मध्ये उडी मारा, ते सगळं ॲब्झॉर्ब करा, बरोबर आहे. पण घरी असणारा मुलगा ते डिसिप्लिन, ते लहानपणापासून निर्माण होणारी ती नाती, ते शेअरिंग, केअरिंग, डबा शेअर करणं, हे सगळं कुठेतरी मिस होतं किंवा आपला मुलगा हे कुठेतरी पुढे जाऊन मिस करणार अशी भीती पालकांना कधी वाटली नाही का, ही काळजी कधी वाटली नाही का, हा माझा प्रश्न आहे. मग ते आधी रिसोर्स पर्सन कडनं आणि मग मी येणारच आहे. रिसोर्स पर्सन कडनं आपण घेऊया. हा तुम्हाला बरं, कारण वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांना संधी. नमस्कार, मी डॉक्टर निशा नवरे, मी भाषातज्ञ आहे आणि मी भाषेमध्ये काम करते. सो हा जो आता तुम्ही प्रश्न विचारलात की सोशलायझेशन बद्दल प्रॉब्लेम येतो का, तर पार्शली बघितलं तर थोडासाच येतो आणि अदरवाईज नाही येत, कारण मुलं त्यांची इंडिपेंडंट झालेली असतात इन टर्म्स ऑफ स्वतः वेळ कसा घालवणं, दुसऱ्याबरोबर इंटरॅक्ट कसं करणं हे जमलेलं असतं. सो त्यांना भीती राहत नाही की अरे मी याच्याशी जाऊन कसं बोलू, काय करू, कधी करू, मग तो काय म्हणेल, ही भीतीच राहत नसते. आणि सोशलायझेशनचं म्हटलं तर मुलांना असं काही बंधन नसतं की मी फक्त याच कॅटेगरी किंवा याच्याशीच जाऊन या वेळेला बोललं पाहिजे. ते म्हणजे अगदी बेधडक कोणाबरोबरही कुठेही जाऊन बोलू शकतात. वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती ते होईल ना, नाही, सुरुवातीपासूनच. आणि दुसरा मुद्दा जो डिसिप्लिनचा तुम्ही सांगितला, त्याचं उत्तर असं आहे, मुलांना जेव्हा आपण फ्रीडम देतो, द फ्रीडम हॅज टू बी गाइडेड अँड प्रोटेक्टेड. सो पालक म्हणून ती जबाबदारी आपली पण असते की आपण मुलांना फ्रीडम देताना ती कशी दिली पाहिजे आणि कुठल्या टप्प्यावरती त्याचं रक्षण केलं पाहिजे किंवा त्यांना समजवून देणं पाहिजे. आय थिंक इथे बऱ्याच जणांना हा चॅलेंज येतो की मी तर अवेलेबल नाहीये, पण मग होम स्कूलिंगचा हा एक काय म्हणतात प्लस पॉइंट आहे की आपण जेव्हा एवढं कॉन्फिडेंटली त्याच्यात काम करतो मुलाबरोबर, तेव्हा तो कॉन्फिडन्स मुलांमध्ये पण दिसतो की फ्रीडमचा दुरुपयोग होत नाही. पण आपल्याकडे शिक्षण प्रणालीमध्ये सहशिक्षण ही कॉन्सेप्ट होती. आता जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये ते पूर्वी राबवलेलं होतं, ते पण थोडंसं मिसिंग होईल ना या प्रक्रियेमध्ये. नाही, नमस्कार, माझं नाव जयेश जोशी. मला असं वाटतं सहशिक्षण किंवा आता आपण ह्या संदर्भात डॉक्टरांनी होमस्कूलिंगचा, तर आम्ही आता वैयक्तिक एक असं पद्धतीचं सेंटर चालवतो जे होमस्कूलर्सना सपोर्ट करतात. तर अशा पद्धतीचेही अनेक सेंटर्स अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पाल्याची एक म्हणजे मी असं नाही म्हणत ॲडमिशन करू शकता किंवा असं, पण तिथे अशा पद्धतीच्या होमस्कूलर्सची मुलं सगळी एकत्र येऊन शिकत असतात, अनेक गोष्टी एक्सप्लोअर करत असतात. तर मला असं वाटतं सहशिक्षण किंवा कुणाबरोबर तरी शिकणं, पियर लर्निंग ज्याला आपण म्हणू, त्याचा अशा पद्धतीच्या सेंटर्समधनं खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतात. राईट. त्यांना काहीतरी पालक म्हणून तुम्हाला बोलायचं होतं ना, तो जो महत्त्वाचा डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी काय म्हटलं होतं, सहजीवन, सहशिक्षण आणि मुलांची जी नैसर्गिक वाढ इतरांच्या बरोबर व्हायला हवी, ते सार मी सांगतो, तसं होत नाही, शेअरिंग होत नाही. हां बरोबर. नाही, पण मला असं वाटतं की एकाच वर्गामध्ये 30-30 मुलं 10 वर्ष आपण शाळा बदलू शकता तुम्ही. नाही, शाळा बदलणं इतकं काही सहज शक्य नसतं. तर आम्ही काय केलंय की त्याच्यामध्ये आमची तर स्वराली आहे, ती बॅडमिंटनला जाते, तिथे तिचे मित्रमैत्रिणी आहेत,
त्याच्यानंतर एका चित्रकलेच्या क्लासला तिथे 5-6 मुलं असतात, तिथे आहेत. घरी येते तेव्हा काही ठिकाणी ती जाते शिकायला, 2-3च मुलं असतात, पण एकाच वर्गात 30-30 मुलं, त्याच्यातली पण 4-5 मुलांचीच आपली बरी मैत्री होते, अजून सगळ्या वर्गाचे कुठे होते. आणि इथं तिला व्हेरिड लोक मित्रमैत्रिणी तिला मिळतात विविध ह्याच्यातली, त्यांचे टँट्रम, त्यांचे विषय, हे उलट हे जास्त पॉझिटिव्ह आहे आणि जास्त आव्हानात्मक आहे. आणि मला वाटतं उलट जास्त सोशल. मी एक छोटा प्रयोग करणार. ह्या दोघींना मी उठून उभा करतो, तुम्ही दोघी या माझ्याबरोबर इकडे ह्या. अगदी साध्या भाषेमध्ये यांना तोच प्रश्न तुम्ही विचारा आणि मग मला ते जाणून घेतलं तर महाराष्ट्र बघणारच आहे. आता तुम्ही दोघं पुढे या इकडे. प्रश्न त्यांना साधा विचारा, मग तुम्हाला कळेल. बेटा, तुम्हा दोघींना माझा एक साधासा प्रश्न आहे की रोज सकाळी उठून शाळेत जाणं, एका डेफिनेट वेळी घरी येणं, आणि जसं सर म्हणाले आता की 30-30 मुलं असतात, पण त्याच्यातून आपले आवडीचे मित्रमैत्रीण, आपण नेहमी डोक्यात हे सुरू असतं की आपल्याला कोणाची वाईब मॅच होतीये, आपल्यासारखं कोण आहे, आपल्या आवडीनिवडी कोणाच्या, हा, तर मैत्री कोणाशी करावी, किंवा बऱ्याच गोष्टी आपण शेअर करतो, बऱ्याच गोष्टीसाठी आपण थोडीशी केअर पण करतो आपल्या मित्रमैत्रिणींची. तर या सगळ्या गोष्टी होम स्कूलिंगमध्ये आपण मिस करतो का? किंवा बाबांनी सांगितलं म्हणून 8 तासांनी करायचं हे सगळं, सांगा. मला असं वाटतं की पहिला मुद्दा तर शिस्त कधी पण कुठल्या संस्थेमध्ये लागण्यापेक्षा जर मनात असेल तर लवकर लागते, आणि मित्र पण संस्थेत होते. अरे वा, फार मॅच्युअर उत्तर दिलं तिने. हा हा, मी हे स्वतःला ठरवायचं की शिस्त आपण कशी बांधायची स्वतः. हा, आणि मित्रांचं पण झालं तर गरज नसते दरवेळेस संस्थेत जायची. म्हणजे माझ्या बासरीच्या क्लासमध्ये माझ्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठे मित्र आहेत माझे. ओके. त्यामुळे अशी गरज नाही की ते माझ्याच वयाचे असले पाहिजेत. सोसायटीत पण नाही, जे शाळात मिळतं ते तुला मिळत नाहीये हा त्यांचा प्रश्न आहे. हे बरोबर आहे? हो, बरोबर आहे. आता काही गोष्टींमध्ये असतं जसं की फेअरवेल होऊ शकत नाही आमच्या शाळेमध्ये. हा, एक मिनिट घ्या ना. म्हणजे मला हेच म्हणायचंय की प्रत्येक बाबतीत ॲडव्हान्टेजेस, फायदे जसे असतात तसं पण थोडंफार नुकसान पण असतं, त्याच्यावर आपल्याला काम करायला लागणार आहे. म्हणजे हे सगळं कॉन्सेप्ट नवीन असल्यामुळे. करेक्ट. नाही, तसं मी ह्या विषयात त्यांना 2-3 वेळेला प्रश्न ह्यासाठी विचारतो कारण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक पालक ते बघणार आहेत त्यांचे हेच प्रश्न असणार आहेत. त्यामुळे इतक्या खुलेपणाने चर्चा काय म्हणाले ते कळलंय तुला? हो. सो आय थिंक होम स्कूलिंग जी मुलं करतात ती जास्त कॉन्फिडंट असतात, आणि त्याच्यातली मी एक आहे. कारण मला असं वाटतं की माझ्या एजच्या मित्रमैत्रिणी, मला सांग, सगळ्यांनी शाळा सोडून द्यायचे काय आता? नाही म्हणजे प्रेफरन्स असतो प्रत्येकाचा, असं नसतं. सो तुझं वय किती आता? माझं 12 वर्षाची आहे तू? सो आय थिंक म्हणजे माझ्या वयाच्या मित्रमैत्रिणींपेक्षा माझे टीचर्सच मित्रमैत्रिणी आहेत असं मला वाटतं. आणि मग त्यांच्याशी जास्त बोलण्यामुळे मी कॉन्फिडंट होते असं मला वाटतं. आणि तुला मित्रमैत्रिणी नाही आहेत घरात शेअरिंगला वगैरे, तर ते बाहेर तू? हा, नाही म्हणजे आहेत ना. मी आता ड्रॉइंग क्लासला जाते, तिथे खूप मित्रमैत्रिणी आहेत माझे. सो त्यांच्याशी मी अशी क्लोज आहे असं नसतं ते. पण तरीही स्ट्रक्चर म्हणून हे प्रश्न तर येतच राहणार. एक स्ट्रक्चर हवं आहे ना कुठल्याही गोष्टीला. शिक्षण घेतो तर एक स्ट्रक्चर हवं आहे, एक पद्धती हवी आहे, त्याचं इव्हॅल्युएशन, मूल्यांकन व्हायला हवं. त्या सगळ्या गोष्टीबद्दल काय? अगदी बरोबर. त्याचं मूल्यांकन, नाव सांगा. माझं नाव प्रतीक्षा बिब्बे. मूल्यांकन व्हायला हवं. मूल कधी कधी आपलापणच करत राहतं. म्हणजे एखादी गोष्ट त्याला समजली की ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगत जातात गोष्टी. ठीक आहे. हा, एक तर दोघींचं मनापासून कौतुक आणि साक्ष पटल्यासारखं आम्हाला सगळ्यांना पण जे भरून येतं ना एका पॉईंटला की प्रयत्न चालले ते योग्य दिशेने. दुसरं तुमचं जे म्हणणं होतं एका वाक्यात संपवतं, आणि प्रेफरन्स असतो. काही मुलांना शाळा आवडते, स्ट्रक्चर आवडतं, त्यांना तासिका आवडतात, त्यांनी जरूर करावं. जे ऑप्ट आउट करतात ते काहीतरी मिस करतात. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, अल्टरनेटिव्ह पद्धत निवडतो पण आपल्याला रिझल्ट मात्र मेनस्ट्रीम पाहिजे. अशी आपली गल्लत का होते मला समजत नाही. त्यामुळे मूल्यांकन हवं का, तर NIOS इज इक्विव्हॅलंट टू SCC CBSE. मग भीती का? त्याला 11वीच्या परीक्षेला प्रवेशाला कोणी नाही म्हणत आहे का? नाही. म्हणजे समाज मान्य आहे का? आहे. महाराष्ट्राने 2019 पासून होमस्कूलिंग अधिकृत केलंय का? केलंय. हे सगळं असताना शंका अगदी रास्त असतात, त्यात काही म्हणणं नाही. पण मला असं वाटतं की अशी ॲपल टू ऑरेंजेस कंपॅरिझन केली जाऊ नये. स्ट्रक्चर आहेच तिथे जे तुम्हाला अपेक्षित असेल. एकदा परीक्षा झाल्यानंतर तुम्ही 11वी-12वीला जाऊच शकता, 8वीला तुम्ही देऊ शकता. कारण NIS मध्ये OBE, ओपन बेसिक एज्युकेशन नावाचा टॅब आहे, ज्याच्यात म्हणजे आता ज्यांना तुम्हा दोघांवरती एक प्रयोग करतो. तुम्ही मला ॲडव्हान्टेज सांगा, तुम्ही मला डिसएडव्हान्टेज जे चर्चेला येतात ते, कारण तुम्ही डिसएडव्हान्टेज सांगणारच नाहीये.
तुम्ही त्याच्या असं काही समर्थ नाहीये. नाही, नाही, नाही. आव्हान आम्ही सांगू शकतो. पालकांच्या दृष्टीने बरं आपण त्याला वेगळा शब्द देऊ, आव्हान असं म्हणू. आम्ही अशी वकिली नाही करत ठीक ठीक. तर मला जरा ॲडव्हान्टेज सांगा, तुम्ही आव्हान सांगा. हा असं करूया. मला असं वाटतं मुलाला विषयात रमण्यासाठी जो वेळ लागतो, सूर पकडायला जो वेळ लागतो, त्याच्यासाठीचा सगळा अवकाश होम लर्निंग मध्ये ठीक. उपलब्ध हा आहे. झाला एक. दुसरा सलग सांगू का त्यांना? हो सलग सांगा अच्छा, तुम्ही. बरं. हा. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःहून शिस्त लागण्यासाठी आपण जर शिस्तीत नाही वागलो तर त्याचे काय धक्के बसतात हे अनुभवातून शिकण्याची स्वअनुभव. पूर्ण संधी. ओके. आणि त्यानंतर कोणीही आपल्याला त्यासाठी लेबल करणार नाहीये. तू आळशीच आहेस, तू धांदरटच आहेस, तुझं लक्षच नसतं, तुझं अटेन्शन स्पॅनच कमी आहे, अशी कुठलीही मोठी माणसं होम लर्निंगच्या मध्ये शिकणाऱ्या मुलांना लेबल लावत नाहीत. त्यामुळे एस्टीमचा जो मुद्दा आहे, स्वतःच्या चुका स्वतःला समजतात, त्याच्याबद्दलचं जे गिल्ट आहे, त्याचा कॉन्सिक्वेन्स आहे, हे स्वशिक्षण आहे. त्यामुळे हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. जे शिकलं जातं ते लाईफ लॉंग शिकलं जातं, त्याच्यासाठी परत परत करायला लागत नाही, की कोर्स करेक्शन सतत नाही करायला लागत होम लर्निंगच्या मुलांना. तिसरं, आपल्या चॉईसेसनुसार आपण जगू शकतो. आपण विषय 65 विषय NIOSला 10वीला 65 विषयांपैकी मला आता 5 किंवा 7 करायचे आहेत, हा दिलासा असणं. म्हणजे परत मला जर का सायन्स आणि मॅथ नको असेल तर मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये 10वीपासून सायकोलॉजी शिकलेली मुलं लागणारच आहेत ना पुढे. एवढा मोठा सगळा जो कल्लोळ झालाय, सांभाळायला पाहिजेत ना पुढे प्रोफेशनल. तर अनेक प्रकारची ही जी प्रोफेशनलिझम आपल्याला पुढे लागणार आहेत प्रोफेशनल, त्याची तयारी चांगली होऊ शकते. कल समजणं, आपल्या एकटेपणा हा, मला असं वाटतं विनोबाजी म्हणायचं ना, एकांत लागतो माणसाला. आपण एकटेपणाकडे सतत असं झुकवण्याची गरज नाहीये. मूल एकटं पडतंय का, मग कमी बोलतंय का, त्याचा आत्मविश्वास कमी होतोय का, एकांतामध्ये माणूस किंवा मूल आपल्याशी जो संवाद करतं. आणि मी तर बालशिक्षणातली आहे, त्यामुळे आम्ही म्हणतो 6 वर्षाच्या आत मुलाचं स्पिरिच्युअल संवाद चालू आहे आतमध्ये स्वतःशी मोठ्या प्रमाणामध्ये. त्याला तुम्ही A to Z आणि 1 to 100 मध्ये अडकवता की नाही, आणि त्याला तुम्ही प्रॉडक्ट लर्निंगकडे जेव्हा असं नाही तिला स्टँडिंग लाईन आली, तुला नाही, तर ह्या कम्पॅरिझन मूल स्वतःला कम्पेअर करत नाही, म्हणजे मूल अजिबात उद्धर होत नाही. उलट होम लर्निंगची मुलं विविध वयोगटाशी जुळून घेत असल्यामुळे त्यांना इतर माणसांविषयी असलेली, माणूस म्हणून असलेली अभिरुची संपन्न होत जाते. स्वतःबद्दल माहिती असणं आणि इतरांच्या वेगवेगळ्या कलागुणां. माझ्या या मैत्रिणीचं अक्षर, माझ्या आत्ता या 8वीच्या वयाच्या मुलांनी त्याची मैत्रीण पडली शाळेतली म्हणून तिच्या 10वीची अख्खी प्रिलिम ही 8वीच्या मुलांनी लिहिली रायटर म्हणून. आणि त्यावेळेला कधीही पहिल्या हाकेत न उठणारं माझं पोर 5:45ला उठून तिच्या शाळेच्या दारात तिच्या आधी, मी म्हटलं का लवकर जायचंय, तो म्हणला ती व्हॅनमधनं उतरताना तिचा बहुतेक हात धरायला लागेल, कारण तिची बॅग धरायला लागेल. एवढी एम्पथी 8वीच्या वयामध्ये निर्माण होणं. पण ती मुलं तुम्हाला सतत असं डिस्प्लेवर नाही दिसणार की ती सतत अशीच वागतात. दे चूज व्हेन टू डिस्प्ले दॅट अफेक्शन दॅट दे हॅव फॉर पीपल. त्यामुळे स्वतःचा शोध घेण्यासाठी होम लर्निंगचं एन्व्हायरमेंट पुरेसं पोषक आहे. त्यामध्ये गोंधळलेले पालक नसणं आणि योग्य पद्धतीने प्रणाली किंवा रिसोर्स पर्सन्सची थोडी मदत घेणं हे मला अत्यावश्यक वाटतं. ठीक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं, सतत आवडत असलेलं म्हणजे सगळ्या MNCचे आजचे लीडर जगभरातले हे भारतीय आहेत आणि त्याच्याबद्दलचं पण विश्लेषण फार वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. पण अर्थात अमेरिकन शिक्षण पद्धतीमध्ये क्रिएटिव्हिटीला फार वाव आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून सगळ्या MNCच्या कॉन्सेप्ट म्हणून आल्या त्या सगळ्या ह्याच देशातनं का येतात वगैरे असं सगळं ढोबळ मी मांडणी केली. पण जे आव्हान आहे याच्यामध्ये, आव्हानं असतील ते काय, म्हणजे तुम्ही कुठल्या अर्थाने? आता त्यांनी पॉझिटिव्ह सांगितले थोडेसे. कोणी सांगा. आता मला त्यांना हा मुद्दा सांगण्याचं रिझन, एक तर माझी मुलगी 1ली ते 10वी पूर्ण होमस्कूलिंग झालेली आहे, तिची 12वी पण झाली आहे. ती आर्ट्स मधून सायन्सला गेली आहे आणि हे सगळे डिसिजन्स घेताना सगळ्यात पहिला तिने घेतलेले डिसिजन्स, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी येणारं कन्फ्युजन. आज मला खनन करायचंय, उद्या मला UPSC द्यायचंय, परवा मला इकॉनॉमिक्स करायचं. हे सगळ्या मुलात असतं. नाही. ऍट अ सर्टन पॉइंट 8वी पासून 10वी पर्यंत जो प्रवास असतो हा सगळ्या मुलांचा असतो. पण 10वीला जेव्हा मूल येतं तेव्हा 10वीला नक्की फोकस आपल्याला कुठे करायचंय. मग मुलाचं होणारं डिस्ट्रॅक्शन, मग तिथे आई वडिलांची होणारी ताळमेळ की ओके मला सतत माझ्या मुलाशी कॉन्स्टंटली बोलून
समजून सांगायचंय, कारण त्यावेळेला हार्मोनल चेंजेस पण होत असतात, बरोबर आहे. मुलं डिस्टर्ब पण होत असतात, आजूबाजूकडे पण बघत असतात. सो त्यांचे येणारे प्रश्न हे पालक म्हणून सतत क्रिएटिव्हली न चिडता कॉन्स्टंटली हँडल करत राहणं आणि त्यांना पटेल असं उत्तर देत राहणं, हा त्यातला एक भाग जो आव्हान डेफिनेटली आम्हाला 24 तास होतं, नॉट जस्ट 1 hour or 2 hours. दुसरं क्रिएटिव्हिटी. तुमची क्रिएटिव्ह एनर्जी पालक म्हणून सतत बदलत राहायला लागते मुलांबरोबर. म्हणजे तुम्ही एकच आई म्हणून नाही राहू शकत. तुम्हाला त्यांची मैत्रीण व्हायला लागतं, तुम्हाला त्यांचं जोकर व्हायला लागतं, तुम्हाला त्यांच्यासाठी वेगवेगळे त्यांची जी गरज असेल त्यावेळेला, त्या शिकण्याची जी गरज असते ते सगळं करायला लागतं. सो तुम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून, पालक म्हणून खूप स्ट्रॉंग तयार करायला आणि लागते. दोघंही एकाच पेजवरती उभं असणं गरजेचं आहे, आणि ना? हा तिसरा मुद्दा मी आता तोच सांगणार होता. आय थिंक माझे मिस्टर आणखीन बाबा म्हणून त्यांचा जो रोल होता तो जास्त चांगला सांगतील, पण आई म्हणून येस, हा तिसरा एक मुद्दा असा आहे की तुमची पर्सनल अम्बिशन्स जी असतात ती कुठेतरी क्लॅश होत असतात. आणि मी मध्ये एका इंटरव्ह्यू मध्येच ऐकलं होतं हे की द बायोलॉजिकल क्लॉक आणि युअर ऍक्च्युअल क्लॉक इज टिकिंग पॅरलली. तुमचं करिअर क्लॉक आणि बायोलॉजिकल क्लॉक हे मॅच करताना जो चॅलेंज येतो घरामध्ये, मुलांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये, आय थिंक तो पण एक ऍड्रेस करताना खूप कस लागतो. आता एवढे सगळे मुद्दे सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही होमस्कूलिंग म्हणजे होम लर्निंगला पालकांना सांगाल की ते करणं जास्त योग्य आहे? डेफिनेटली. पण त्याच्याबरोबर एक पालक कोणीतरी कॉन्स्टंटली घरात असणं खूप गरजेचं आहे. इट कॅनॉट बी आउटसोर्स्ड. बरं, ठीक आहे. आपण आपल्या ह्या संवादाच्या अगदीच शेवटच्या टप्प्यात आणि वेळेची मर्यादा असल्यामुळं साधारणपणे हे होमस्कूलिंग करणारे जे पालक आहेत त्यांचं दिवसभराचं शेड्यूल काय असतं? मी स्वाती वावळ. होमस्कूलिंग पेक्षा आम्ही समविचारी पालक एकत्र येऊन कम्युनिटी लर्निंग अशा नवीन कॉन्सेप्ट. सो असं म्हणजे सो वी कॅन शेअर एक्सपर्टीज ऑल्सो. म्हणजे मला काहीतरी येत असेल तर ते मी मुलांबरोबर सगळ्यांच्याच मुलांबरोबर शेअर करू शकते आणि बाकीच्या पालकांना जे येत असेल किंवा कॉन्टॅक्ट्स असतील किंवा देर आर पॅशनेट रिसोर्सेस जसे आहेत तिथे, ते सगळे एकत्र मिळून आपण ते रिसोर्सेस शेअर करू शकतो. अशा प्रकारात माझी मुलं आहेत. फाईन. आणखी कोणी जे होमस्कूलिंग? हो हो, बोला ना. तुम्ही तर अशा आहात की हे वयाच्या वेगळ्या टप्प्यावर तुम्ही ते स्वीकारणं हे ह्या वयात नाही का? असं नाही. पण मला असं वाटतं नेहमी की हा खूप प्रवाहाविरुद्ध सध्या पोहण्याचा विषय होईल. कारण सगळ्या पालकांना हे काही त्याला इगो असू शकतो काही लोकांना की आमचा मुलगा फारच मोठ्या शाळेत आहे आणि यांचं होमस्कूलिंग म्हणजे काय, ही मुलं मागेच पडणार नक्की, असं सुद्धा वाटू शकतं इतर पालकांना. नातीकडे बघितलं असं वाटत नाही. नाही, मला माझ्या बाबतीत सगळाच प्रश्न वेगळा आहे, तर त्यात तो प्रश्न नाहीये. पण असा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आपल्या पाल्यात होता कामा नये. त्यामुळे पालक, घरातले पालक आणखीन ते पाल्य यांचं एक विचार असला पाहिजे की म्हणजे मला जबरदस्तीने वडिलांनी घरी बसवलंय, आई वडिलांनी, असं नको. आणि त्यांना वेळ नाही त्यामुळे माझ्याजवळ कुणीच नसतं, मग मला येऊन सर काय बाई काय कोणी घरी येऊन शिकवतात, त्यावेळी नक्की मी काय करते, मला काही मिळतं का. त्या मनाने मग शाळेत जाऊन कसं इतरांबरोबर आपण ओढलं जातोय, मोठ्या शाळेत जातोय म्हणून समाजात वावरतोय, मिरवतोय थोडक्यात. पण मला एवढंच म्हणायचं आहे की ज्याची स्वतःची ग्रहणशक्ती म्हणा किंवा कपॅसिटी जर भरपूर असेल तर असं पाल्य घरी काय आणि दारी काय कुठेही शिकलं तरी ते मोठंच होणार आहे. म्हणूनच या सगळ्या मुद्द्यावरती मी तेच विचारलं की साधारणपणे तुमचं मी विचारणार, तुम्ही होमस्कूलिंग होम लर्निंग आहे तुमचं ना? होम लर्निंग मी चैताली झोपे. जसं स्वातीने सांगितलं की तसं आम्ही होमस्कूलिंगला पर्याय म्हणून लर्निंग होमला पाठवतो, म्हणजे कम्युनिटी लर्निंग असं म्हटलं तरी चालेल. तर यामध्ये तसंच समविचारी पालक सगळे एकत्र येणं, मग नंतर रिसोर्स पर्सन उपलब्ध असतात आणि पालक म्हणून तिथे आपण मुलांसोबत काम करतो. म्हणजे मी आता जसं तिथेच माझ्या मुलांसोबत पालक आणि ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून काम करते. मग याच्यामध्ये असं असतं की आपल्याच विचारांची जी बाकीची लोक असतात, म्हणजे तर तसे पालक एकत्र आलेले असतात, तर तिथे एक आपलं माइंडसेट तसा तयार होतो मुलांचा पालकांचा पण की आपल्याला इथे हे काम करतोय आपण, आणि मुलांना पण की तो जो फॅसिलिटेटर असतो की ही याची आई आहे किंवा हा आपला आहे, आणि मुलं मोकळेपणाने तिथे बोलू शकतात, मोकळेपणाने राहू शकतात, तिथे त्यांना अजून
तुमचं असं मत आहे की कम्युनिटी हा पण एक चांगला पर्याय असू आणि शकतो. असं प्रत्येक वयोगटाची मुलं असं नसतं की हाच गट की तो गट, ते सगळ्यांसोबत काम करू शकतात. ठीक हां तुम्हाला हां मी म्हणालो की साधारण बऱ्यापैकी सांगितलं तरी पण एक दिवसभराचं शेड्यूल तुमचं काय असतं साधारणपणे ज्यांना होम लर्निंग करतात. बरं माझ्यामध्ये टू आन्सर त्याच्या डिसिप्लिन पालक आणि मुलं मिळून आणतात. सो माझ्या मते दिवसभराच्या शेड्यूलमध्ये डिसिप्लिन बिकम्स द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, जिथे पालकांनी आणि मुलांनी एकत्र त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपण होमस्कूलिंग करतो म्हणजे आता आपण 9 वाजता उठू 11 वाजता उठू हा प्रकार नाही चालत. आम्ही सकाळी मग रुटीन असतं, मग आपण व्यायाम करू शकतो का, मग आपण आपल्या पाल्याला आवडतं काय, मग त्याप्रमाणे आता जसं मी स्वतः व्यायाम करायचो, इरा माझी मुलगी माझ्याबरोबर व्यायाम करायची, आम्ही फिरू शकत होतो का, मग सकाळी उठून बाहेर जाऊ शकतो. पण आपण सकाळी उठून काहीतरी करूया, मग ते कलेक्टिव्हली आपण काय करू शकतो, तो फॅमिली टाइम आहे का आपला, यू कॅन डिसाईड किंवा हा वेळ माझा फॅमिली टाइम आहे. आमचा सकाळी 5:30 वाजल्यापासून 6:30 पर्यंतचा नियम आहे वाटतं हा आमचा सगळ्यांचा फॅमिली टाइम होता, कारण तिकडे त्यावेळेला सगळे एकत्र असायचे आणि रात्री जेवताना परत सगळे एकत्र आहे. सो तो काळ खूप महत्वाचा असतो, कारण तुम्हाला मुलांबरोबर सतत चर्चा करायला लागते आणि मग त्या स्विमिंग एकत्र प्रश्न विचारतात मुलं, स्विमिंग आणखी प्रश्न वाढले येतातच. आणि मग तो पहिला भाग कदाचित तो होतो की आपण लवकर उठून काय करू शकतो. मग बाबा तुला तुझं फ्री आहेस तू करायला, पण मग ह्या याच्यामध्ये जसे रिसोर्स पर्सन्स असतात ते गायडन्स देत असतात. म्हणजे आम्हाला या लोकांनी खूप गाईड केलं सुरुवातीला, म्हणजे माझ्या आता 6वीच्या वयापर्यंत आम्हाला खूप गायडन्स मिळालं की काय करेल ती, हाऊ टू कीप देम बिझी. मग ती आईबरोबर इन्व्हॉल्व्ह होईल का, ती आजीबरोबर इन्व्हॉल्व्ह होईल का, कारण आम्ही कदाचित कधी ट्युशन्स क्लासेस त्या पर्यायाकडे गेलोच नाही, सगळंच घरी केलं. पण त्याच्यामध्ये मग तिची इन्व्हॉल्वमेंट कशी, मग तिला काय आवडतंय, मग तिची खेळायची वेळ आहे का, म्हणजे तिला बॅडमिंटनला ते डान्सला ते मग ती स्वतः पंक्च्युअल आहे का, मग तिकडे तिला मुलांबरोबर मित्रांबरोबर खेळायला वेळ मिळतोय का, ते ती करते का. सो तसं करत 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 फायनली इट वॉज लाईक की 8:30 आपण झोपलं पाहिजे. तुम्ही हे सगळं फार विचारांती केलेलं असल्यामुळं तुमच्याही पेक्षा तुमचं जे पाल्य आहे ते खूप वेगळ्या मूल्यांचं आहे असं तुम्हाला वाटतं? मी असं नाही मानत खूप वेगळ्या मूल्यांचं आहे, कारण तुम्ही सगळे पावसाळे बघितलेले, तुम्हाला अनुभव आलेले आहेत सगळे. नाही ते फार वेगळ्या मूल्यांचं असं म्हटलं की आपण काहीतरी फार वेगळं केलं असं वाटतं, तसं नाहीये. ती सामान्य प्रयत्न फक्त वेगळा आहे माझ्या मते. प्रयत्न सोडता बाकी काहीच वेगळं नाही. बाकी ती सर्वसामान्य मुलांसारखी, म्हणजे तिच्या ऍस्पिरेशन्स म्हणा, ती काय करायचंय तिला म्हणा, ती कसा तिचा वेळ घालवते म्हणा, तिच्या ओव्हरऑल मित्रमैत्रिणी त्यांच्याकडे ज्याप्रमाणे ती वावरते. पण मग वेगळं काय तिच्या तिच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळं आहे ते धाडस. ती स्वतः खूप धाडसी आहे आता, म्हणजे ती मला वाटतं कम्युनिकेशन स्किल हा माझ्याकडे त्याला पर्यायी मराठी सुद्धा मला सापडत नाही. संवाद हा तिचा स्वतःचा खूप चांगला आहे. मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की मी मला वाटतं मातृभाषेतून शिक्षण हे आमचं आणखीन एक खूप मोठं. तुम्ही मराठीतच शिकवलं? हो, आम्ही सगळं मराठीतनं केलं. म्हणजे तिने मला वाटतं 10वीचं फक्त गणित आणि विज्ञान हे सुद्धा तिला ते तिच्या आजूबाजूच्या मित्रांनी ठरवलं की त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण हे इंग्लिशमधनं केलं पाहिजे गणित आणि सायन्स म्हणून, नाही तर तिने ते पण मराठीतनंच केलं असतं. आणि आम्ही दोघंही कॉन्व्हेंटमधनं शिकून सुद्धा आम्ही मराठीतनं शिकवायचं ठरवलं, कारण म्हणून तुम्ही म्हटलं सगळे पावसाळ्यात तुमच्यापेक्षा आमच्या स्वतःच्या अनुभवात असं की ना आम्हाला इंग्लिश येतं ना मराठी येतं ना हिंदी. माझ्या मुलाला 45, काल मी त्याला म्हटलं 45, तो मला 45 मला सांग, 45 सांग. आता तुम्हाला मला तेच साधारणपणे तुमचं शेड्यूल, कारण तुम्ही IT कंपनीचे ओनर आहात. एक अजून तितका चांगला ॲडव्हान्टेज कुणी सांगितलं नाही. पालकाचा आणि मुलाचा जो बॉन्ड मिसिंग आहे मॅक्सिमम कुटुंबात, तो खूप स्ट्रॉंग होतो. हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. दुसरं तुम्ही म्हणालात की चॅलेंज आहे, शेड्यूल इम्पॅक्ट करायची गरज नाही. तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की हा धाडसी प्रयोग आहे. प्रयोग म्हणल्यानंतर तुमच्या म्हणण्यासारखं होणार नाही, त्यामुळे एजिलिटी लागणार आहे, बदल करावे लागणार आहेत. खूप वेळ द्यावा नाही लागत, मेंटल पेस द्यावी लागते, ओनरशिप तुमच्यावर घ्यावी लागते. शाळेच्या माथ्यावर मारून मुख्याध्यापकाला 4 उलटं बोललं की झालं काम, कारण मी फीस देतोय. इथं तुम्ही सेंटर पॉइंटला आहे, त्यामुळे जबाबदारी स्वीकारावी लागते. मुलाशी सतत संवाद ठेवावा लागतो. अल्टरनेट मेकॅनिझम इव्हॅल्युएशनचे काढावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवावा लागतो. लौकिक अर्थाने इयत्ता 5वीतला मुलाला येणाऱ्या संकल्पना माझ्या मुलीला येत नाहीत, दॅट्स ओके. इंग्रजी हिला 4वी-5वी पर्यंत नव्हतं, कारण ग्राममंगलच्या प्रयोगात ती होती. पण ज्यावेळेस ती इंग्रजी शिकली, अभिमानाने ती माझ्यापेक्षा इंग्रजी चांगली तिची आता. ज्यावेळेस ते करतात ते 100% देतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, करेजियस डिसिजन आहे, पण तुम्ही होल हार्टेडली ऑनबोर्डेड पाहिजेत. अर्धवट हृदयाने आलं ना तर ह्याच्यात पडण्याची काही गरज नाही. आणि शेवटचं,
होम स्कूलिंग किंवा होम लर्निंग म्हणजे अँटी स्कूलिंग आहे असं नाही. ही एक वेगळी पद्धत आहे. ज्याला अनुरूप आहे, ज्याला अनुकूल आहे त्यांनी नक्की करा. तर मग तुम्हा दोघा म्हणजे पालक म्हणून आणि पाल्य म्हणून आता तिच्यात काय बदल तुम्हाला दिसतो की जो तुम्हाला अपेक्षित होता? कारण काहीतरी विचार असणारच आहे अगदी याच्यामध्ये. अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्णय क्षमताची जी तयार झाली ग्राममंगलमध्ये. ज्ञानप्रबोधिनी पुण्यातली चांगली शाळा आहे. मी तिला म्हणलं तुला ती टेस्ट जमणार नाही. तिने टेस्ट दिली, पहिल्या 80 मुलात आली, सिलेक्ट झाली ज्ञानप्रबोधिनीची आणि म्हणली बाबा टेस्ट फक्त तुम्ही जमणार नाहीत म्हणून दिली, मला शिकायचं नाही ज्ञानप्रबोधिनी. हे करेजियस आहे राईट. तिला संगीतात आवड माझ्या घरात कोणालाच नाही. तिने बासरी पिक केली. आज बासरी परंपरा म्हणून मोठा कार्यक्रम झाला हरिप्रसाद चौरसीचा. त्याच्या मॅनेजमेंटमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळी ती होती. त्यामुळे माझ्यापेक्षा तुलनात्मक चांगला कॉन्फिडन्स आहे. एक गोष्ट सातत्याने जर तिने ठरवली तर करण्याची क्षमता आहे. आणि तुलनात्मक अजून एक आहे, डिसिप्लिनचा विषय आहे ना. डिसिप्लिन म्हणजे सातत्याने एकच गोष्ट करणं शरीराने पेक्षा ती मनाने करणं फार महत्वाचं आहे. उठू दे की एक दिवस 11 वाजता, फार फरक पडत नाही. तिला तिची ओनरशिप माहिती आहे ना, ती करणार आहे. हा कॉन्फिडन्स आहे ना. त्यामुळे होम स्कूलर मूल हे इतरांपेक्षा थोडं वेगळं वाटू शकतं, पण त्याच्या क्षमता आणि त्याची अंडरस्टँडिंग ही इतर मुलांच्या तुलनेत खूप चांगली असते आणि निर्णय क्षमता शेवटी प्रचंड चांगली विकसित. ठीक आहे, तुम्हालाही तोच प्रश्न का तुमचं सतत बिझी शेड्यूल असणार, काय चित्रपट वगैरे सगळ्या गोष्टी. नाही, मी काय केलेलं आहे की सिलेबस जो असतो तो मूलतः मी ठरवून सराली मिळून आम्ही ठरवतो. मुळामध्ये आपण जो सिलेबस 10 वर्षासाठी SSCचे सिलेबस असतात, हे ठरलेले सिलेबस 10 वर्ष. आता जग इतकं बदलतंय तर आम्ही काळाच्या पुढच्या सिलेबसचा आम्ही विचार करतो. म्हणजे अगदी मनावरचं असेल, प्राण्यांचं मन, मानवी मन असेल, ह्याच्यावरती असेल, बिग बँग थिअरी असेल. तुम्ही स्वतःचा सिलेबस? हां, मी स्वतःचा सिलेबस मी सेट करतो आणि तो आमच्या शिक्षकांना मी देतो आणि शिक्षकांशी चर्चा करून मग स्वरालीला विचारतो हे तुला शिकायला आवडेल का? तेव्हा ती म्हणते मला आत्ता आवडणार नाही, मी कदाचित 1 वर्षांनी शिकेन, नाही मला आत्ता आवडणार आहे. आणि मग तो सिलेबस ठरतो. त्याचं टाइम टेबल आम्ही जरा थोडं शिस्तबद्ध करतो, थोडं टाइम टेबल पण असतं. पण त्यावेळेला जर ती म्हणली उद्या मला बोर होणार आहे हा विषय, तर मग तो आम्ही कॅन्सल करतो. तिसऱ्या सांगतो तुम्ही आज येऊ नका. ही पण सांगते आज तुम्ही मला हे शिकू नका, आपण गप्पाच मारू. त्याच्यामुळे स्वातंत्र्य असतं. आणि मला असं वाटतं की काळाच्या पुढे इतकं जग चाललेलं आहे. इलॉन मस्क जो म्हणतो की वाय हा प्रश्न विचारला पाहिजे, नाही का? पृथ्वी सूर्य जे काय आता सगळे झाले ग्वायलेली वगैरे सगळा विषय. तर स्वराली प्रश्न विचारते आणि तिला 15 ना 20 वर्ष पुढचं हे होतं. आणि हे जे बॉन्ड म्हणाले ना, आज इतका तुटत चाललेला बॉन्ड आहे. पुण्यामध्ये मी अशी काही कुटुंब सुशिक्षित सांगून देईन तिथे ड्रग्सचे विषय इथपर्यंत पोहोचलेले आहेत, मानसिक प्रॉब्लेम सगळे सुरू झालेले आहे. भयानक आमचा दोघांचा असा अत्यंत आनंददायी बॉन्ड दोघांचा इतका तयार झालेला आहे. मला वाटतं त्याच्याशिवाय आनंदी दुसरं काय असू शकतं? सकाळी शाळेत जा, ट्युशनला जा, नंतर काय झालं विचारायचं. ही जे काय करते, हिच्या मनात जे काय चाललंय हे सगळं मला माहिती असतं आणि माझ्या मनातलं तिला माहिती असतं. ह्याच्याशिवाय अजून सुंदर आयुष्य काय? यांच्या कुटुंबातला बॉन्ड ह्यांचा मुलांबरोबरचा बघितलेला आहे. तुम्ही सांगा परिचय तुमचा. माझं नाव श्रीराम टेकाळे आणि माझी दोन्ही मुलं होमस्कूलिंग करतात. ते लर्निंग होम कम्युनिटी सेंटरमध्ये पण जातात. वेळ खरा आम्ही असं देतो त्यांना की ती ज्या वेळेला मोकळी असतात ना, तर आम्ही आमचे जे व्यवसायाची ठिकाणी तिकडे त्यांना नेतो. माझ्या मीटिंग्स बाहेर असतील मी तिकडेही नेतो, जिथे मला शक्य आहे. तुम्ही जिथे तिथे ते असतात? जिथं शक्य आहे, जिथं समजा खूप फॉर्मल मीटिंग नाही आहे, मी घेऊन जातो. मग तो बघतो. मी तर पॉलिटिकल मीटिंगला पण त्यांना घेऊन जातो, एखाद्या पोलीस स्टेशनला पण घेऊन जातो. अरे वा. इव्हन एखाद्या मला झोपडपट्टीत जायचं मी तिकडे घेऊन जातो. तर ह्यांनी होतं काय की ते एवढे एक्सप्लोर होतात त्याच्यातनं की ते ह्यांनी जसं सांगितलं की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. 8व्या 9व्या वर्षी ते मोठ्या मुलांच्या सोबत ती ट्रेकला जातात. म्हणजे पालक घाबरतात की कसं पाठवायचं ह्या ट्रेकला त्यांच्यासोबत, पण ते स्वतःहून म्हणतात की आम्ही काळजी घेतो. ते ट्रेकचे जे ओनर हे असतात सगळे लीडर्स, ते म्हणतात की आम्हाला सुरुवातीला भीती वाटली होती की हा करेल का नाही, पण आत्ता लक्षात आलं की मोठ्यांपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त स्वयंशिस्त होती. हा इतका व्यवस्थित तिथे वागत होता. तर हे जे आहे की त्यांच्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स येणं आणि त्याला सगळं जग एक्सप्लोर करायला मिळतं. काय कुठला सिलेबस नाही, काय नाही. त्यामुळं मग त्यांना जे आवडेल ते फार व्यवस्थितपणे करू शकतात. राईट, थँक्यू सो मच. मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. कोण आहेत ते बोललेच नाहीत? अच्छा, अरे हे फारच इंटरेस्टिंग आहे. थोडं आता तुम्ही पुढंच या. आम्ही इतरांना मात्र खाली बसवलं होतं. ते हे जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्यामुळं तुम्ही फॉर्मल आणि ह्याची तर तुलना करूच शकता. आणि तुमचं नाव आहे? निश्चितच. मी प्रवीण कोकणे. माझे दोन्ही मुलं मी होम स्कूलिंग करतोय. आणि ती कितवीला आहेत ती मुलं? एक 10.5 वर्षाचा आहे आणि दुसरा 7.5 वर्षाचा आहे.
तर मी पहिल्यांदा आत्ता इतके वर्ष मी संभाजीनगरमध्ये राहत होतो आणि तिथंच होमस्कूलिंग करत होतो मी. मग सुरुवात मग वेळ कसा घालवायचा, तर त्याला वेगवेगळ्या, समजा एखाद्या मुलाला जर आपण विचारलं तुला कुठली मिठाई आवडते, तर तो नाव सांगू शकणार नाही ना जोपर्यंत त्याला आपण टेस्ट करून देणार नाही की बा हे खाऊन बघ, ते खाऊन बघ, ते खाऊन बघ. तसं मी त्यांना वेगवेगळे क्लासेस लावले, टेनिस, स्विमिंग, क्लासिकल म्युझिक, बुद्धिबळ. तर माझ्या मुलांनी मग त्यातलं बुद्धिबळ निवडलं आणि आज त्याला इंटरनॅशनलची फिडे रेटिंग आहे, चांगला खेळतो. अरे वा, क्या बात आहे. तर लहानाचं अजून काही फिक्स झालं नाही, होईल त्याचं एक काहीतरी, त्याची काही चिंता नाही अजून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुद्दा निघाला की बॉन्डिंग जी निर्माण होते, इवन पालक आणि मुलांचीच नाही तर भावाभावांची सुद्धा इतकी प्रचंड बॉन्डिंग असते की ते दोघं असं एक तासभर सुद्धा एकमेकाला सोडत नाहीत. म्हणजे एक म्हणजे अस्वस्थ होऊन जातो जर एखादा तासभरासाठी जर. पण हा निर्णय तुम्ही का घेतला? हा निर्णय घेण्यामागे मी सुरुवातीला त्याला ज्युनियर KG, सिनियर KG सारख्या एका शाळेमध्ये एनरोल केलं होतं आणि तिथं मी बघितलं की सगळं म्हणजे हायफाय वातावरण आणि सगळं एक वेगळे कल्चर तिथं होतं. आणि मी त्याचा पुढं लॉंग लास्टिंगने विचार केला. समजा एखादी पॅरेंट टीचर मीटिंग जरी असली आणि आम्ही त्या मीटिंगला गेलो तरी ती टीचर असे पटकन ताडकन उठून उभं राहणार, आइये सर, वेलकम सर, बैठिये सर. मी त्यांना म्हणालो, मॅडम तुम्ही का उभे राहताय? ते माझे मुलं बघतायत ना, म्हणजे ते बघतील ना. तुम्ही स्वतः शिक्षक असल्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं महत्त्व कळलं. नाही, मी जरी कितीही मोठा अधिकारी असो किंवा कितीही मोठा बिझनेसमॅन असो, तुम्ही माझ्या मुलांचे शिक्षक आहात, मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, मी तुमच्या चेअर जवळ बसलं पाहिजे. या एका कारणामुळे तुम्ही हे केलं की? आणि त्याशिवाय एक कार्यक्रमही होता त्यांचा अॅन्युअल फंक्शन डे, आणि त्यामध्ये असं बघायला आलं की त्यांनी एखादं मोठं एक हॉटेल वगैरे बुक केलं होतं आणि तिथं आम्ही गेलो तर ते गेटवर एक कमी कपड्यामध्ये त्यांच्या टीचर्स लोकांनाच वेलकम सर, जसं हवाई सुंदरी वेलकम करतात, आइये सर, वेलकम सर. मी म्हणलं हे जर मग आता हे माझे मुलं बघतायत, हे जे सर सांगतात ना, बऱ्याच पालकांना हा अनुभव येत असणार आहे, कारण बऱ्याच पालकांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळात शिकतात. हा, बरोबर. तर मी त्या टीचर्स लोकांना बोललो की मॅडम मला हे आवडलं नाही हे असं. तर ते म्हणाले, सर आमची पण म्हणजे नाईलाज आहे आमचा, कारण मॅनेजमेंट आम्हाला असं सांगते, तुम्ही पालकांना इतका रिस्पेक्ट करा की आम्हाला काहीच आणि त्यांचा इगो. हा झाला भाग. आणखी पण आता मला सांगा की तुम्ही प्रचलित शिक्षण प्रणालीचा भाग आहात. हो. ते आणि हे ह्याची तुलना केली तर योग्य काय? चुकीचा प्रश्न आहे पण तरी कारण त्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. आता ते कसं सर, इट डिपेंड्स. म्हणजे जर आता खाजगी शाळेमध्ये आपण एवढी मोठी फीस देऊन मुलांना हे करतोय, तर तिथं सगळं स्ट्रक्चर ठरलेलं असतं. 40 मिनिटात तुम्ही हे गणित शिकायचं, 40 मिनिटात इतिहास शिकायचा, 40 मिनिट. पण त्या तुलनेत आमच्या गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत, मग महानगरपालिकेची असो का जिल्हा परिषदेची असो, तिथं आम्हाला एवढं बॉन्डिंग नसतं की एवढा ह्याच वेळात हाच विषय शिकवला पाहिजे, दबाव नाही तुमच्या, दबाव नाही. हा, तर त्या तुलनेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळा कितीतरी बेटर आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि मला त्याही पलीकडे माझ्या मुलांना द्यायचं होतं. म्हणजे ते ज्याच्यासाठी बनलेले आहेत त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे आवडते ते शोधा, त्याच्यासाठी मी तुम्हाला काय द्यायचं, कुठल्या लेवलवरचं द्यायचं ते मी. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेतून शिकला असणार ना? हो, बरोबर. याच मुद्द्यात मी थांबूया. ह्या सगळ्यांच्या विषयाचं सार एवढंच मला दिसलं की अधिक आत्मविश्वासपूर्ण पिढी यांची ते जे ज्या प्रयत्नातून पुढे जातात ती घडताना त्यांना तरी दिसते आहे. हा मुद्दा फक्त मी चर्चेला आणला कारण महाराष्ट्राचं शिक्षण हे आता वेगळ्या पद्धतीच्या बदलाकडे निघालेलं आहे आणि तसा विचार केंद्रीय पातळीवरती पण सुरू झालेला आहे. म्हणून हाही एक प्रयोग आहे, तो महाराष्ट्रासमोर मांडला. तुमचे बरेच मुद्दे असणार आहेत, ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा. का मी ह्या सगळ्याकडे ते बघणारच आहेत काय कमेंट्स तुमच्या असतील. कॅमेरामन निकेतन माळेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. धन्यवाद. बसून